question that I was trying to ask you is की एवढ्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट करतायत महाराष्ट्रामध्ये ज्या सुरू आहेत अर्बन डेव्हलपमेंट, मग पोर्ट असो किंवा रोड असो किंवा अदर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो, स्टार्टिंग फ्रॉम मेट्रो टू मरीन, ह्याचा महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला नेमका काय फायदा होईल? अ, सर्वप्रथम तर हे जे डेव्हलपमेंट जी तुम्हाला दिसतेय, हे खूप चांगलं मॉडेल हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजनमधनं हे सुरू झालेलं आहे. जेव्हा आपण विचार करतो की इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन किती असावं. आता जीडीपी आपण ऑलमोस्ट 40% जीडीपी आपण कॉन्ट्रीब्युशन करतोय महाराष्ट्राचं. तर ते कॉन्ट्रीब्युशन वाढवण्यासाठी आपल्याला या इकॉनॉमीसाठी ग्रोथ इंजिन्स लावायला लागतील. आणि त्या ग्रोथ इंजिन्स, ते ग्रोथ हब्स आपण तयार केले. ते MMR एरिया असेल, पुणे असेल, नागपूर आहे, नाशिक आहे. आता 4 हे ग्रोथ हब जिथे आपल्याला सेंट्रलचं नीती आयोग पण फंडिंग करतं. मोठे मोठे ग्लोबल आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत. आणि आपण इन्फ्रामध्ये ह्याच्यामध्ये काम करतो. जसं आपण म्हणलो की रोड असेल, मेट्रो असेल, मरीन असेल, हा सगळा इन्फ्रा तयार करतो. त्याची कनेक्टिव्हिटी आपण रुरल भागाशी देण्याचा प्रयत्न त्याच्यामधनं करतोय. त्याचप्रमाणे ॲग्रो पार्क आहे, इंडस्ट्रीयल पार्क आहे, एज्युकेशनचे पार्क आहे, मेडी पार्क आहे. ह्या सगळ्या माध्यमातनं एकतर ह्या सगळ्याच्या इंडस्ट्रीज उभा करून त्याच्यामधनं इन्व्हेस्टमेंट आणणं, त्याच्यामधनं रोजगार मिळवणं. आणि पूर्ण जेव्हा आपण एखाद्या सिटीज डेव्हलप करतो तेव्हा तिथल्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारणं. तर त्या माध्यमामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग जे SRAच्या माध्यमातून असेल, म्हाडाच्या माध्यमातून आहे, PMYच्या माध्यमातून देतो आपण, रेंटल हाऊसिंग देतो. या सगळ्या ह्याच्यामधनं लोकांची पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारणं, हे सगळं याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी हे प्रॉपर प्लॅनिंग करून आपण हे काम आता चालू आहे. मॅम, सगळ्यात मोठा प्रश्न येतो जेव्हा तुम्ही एवढी सगळी डेव्हलपमेंट करता, मग तुम्ही SEZ आणणार असाल, नवीन प्रोजेक्ट लॉन्च करणार असाल, लँड ग्रॅब करणं, अक्विजिशन करणं हा एक मोठा विषय आहे, रिहॅबिलिटेशन करणं एक मोठा विषय आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा सगळ्या विषयांना कशा पद्धतीने डील करते? बिकॉज देर आर प्रोटेस्ट, देर आर मेनी इश्यूज, आणि हे सगळे पेन पॉईंट बाजूला करून तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे. हाऊ डू यू डील विथ ऑल दिस? तुम्ही बघितलं असेल की ॲक्विजिशनच्या बाबतीमध्ये म्हणजे पूर्वी एक असायचं की प्रोजेक्ट जर सुरू केला एखादा तर तो 10 वर्ष चालणारच आहे, ही मानसिकता होती. आता टार्गेटेड की 2 वर्षामध्ये जेव्हा प्रोजेक्ट सुरू करतो त्यावेळेस हा प्रोजेक्ट किती वर्षात कंप्लीट करणार आहे हे टार्गेट दिलं जातं आणि त्यावर ह्याच्यात तो कंप्लीट केलं जातं. तुम्ही आता MMR मधल्या ज्या मेट्रोच्या किंवा आमच्या लाईन्स बघितल्या असतील तर त्या टार्गेटेड आम्ही कंप्लीट करून दाखवल्या. हे का करू शकलो तर ही जी विजन आहे की ॲक्विजिशनच्या बाबतीमध्ये जे पण बाकी सगळे जे प्रॉब्लेम्स होते, लोक द्यायचे नाहीत, त्याच्यामध्ये आता किती कॉम्पेन्सेशन द्यायला लागतंय, ह्याचे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे निर्णय घेतले ते इतके चांगले घेतले की आपल्याला ॲक्विजिशन ही प्रोसिजर पण खूप इझी झाली. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंटसाठीचा जो फंड असेल, इन्व्हेस्टमेंट्स असेल, त्या इन्व्हेस्टमेंट्स पण आज आपल्याला ग्लोबली येत आहेत, नीती आयोगाकडनं येत आहेत. त्यामुळे तो एक जो क्रायटेरिया होता की फंड अवेलेबल नाही, तो आज आम्ही सॉल्व्ह केलेला आहे आणि म्हणून आम्ही खूप फास्ट ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतो. एक्झॅक्टली. एक प्रश्न मॅडम 2 भागामध्ये विचारतो. पहिला म्हणजे जेव्हा अर्बन डेव्हलपमेंट होते तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न किंवा डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा उद्देश फक्त शहर वसवणं वगैरे हा एक असा आहे. पण दुसरा ह्याच्यामध्ये भाग असा आहे की जॉब निर्माण झाले पाहिजेत, आणि महाराष्ट्र म्हणा किंवा पूर्ण देश म्हणा, पॉप्युलेशन आपली वाढते आहे, टेक्नॉलॉजी वाढते आहे, त्यामुळे नवीन जॉब क्रिएट होत नाहीये. तर पहिला मुद्दा हा आहे मॅडम की जॉब क्रिएशन कशा पद्धतीने होत आहेत अराउंड डेव्हलपमेंटमुळे, त्याच्यावरती तुमचा काय उद्देश आहे? आणि दुसरं, जे इंडस्ट्री खुद्द म्हणत असते की आता तुम्ही म्हणाला 2 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे किंवा काही डेडलाईन मध्ये पूर्ण झाला पाहिजे, तर तो ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्यासाठी, सिंगल विंडो क्लिअरन्ससाठी नेमके काय इनिशिएटिव्ह महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतले? तुम्ही खूप हा चांगला मुद्दा उपस्थित केला. पहिल्यांदा जेव्हा आम्ही हे सुरू केलं त्यावेळेस एक 100 दिवसाचा आम्ही प्रोग्राम दिला होता सगळ्या डिपार्टमेंट्सला. आणि त्या प्रोग्राम्समध्ये काय होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन अवेलेबल झाल्या पाहिजे. जसं आता तुम्ही जर बघितलं असेल तर म्हाडाचं घर घेण्यासाठी जे हे असायचे त्यावेळेस रजिस्ट्रेशन करणं, त्या माणसाला त्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये जायला लागणं,
किंवा बिल्डर्स लोकांना प्लॅन सँक्शनिंगसाठी हम्म. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही अशी सिस्टीम उभी केली. ह्या सगळ्या सिस्टीम ज्या ऑनलाईन उभं करण्याचं टार्गेट हम्म. हे 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये दिलं होतं आणि सांगायला खरंच अभिमान आहे की आम्ही 90% टार्गेट आमच्या महानगरपालिकांनी त्यातलं पूर्ण केलं किंवा डिपार्टमेंट्स असतील त्यांनी ते पूर्ण केलं. तर हे एक सर्वात मोठी गोष्ट झाली की लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी ऑफिसला जाणं आणि तिथे त्या लोकांशी कॉन्व्हर्सेशन करणं वगैरे ह्या Right. सगळ्या गोष्टी बंद झाल्या. Right. तर त्यामुळे पण कामं लवकर लवकर उरकण्याची जी सिस्टीम आहे ती चांगली मार्गी लागली. Absolutely. आणि जॉब क्रिएशन बद्दल जॉब मॅडम. क्रिएशन 100%. कारण जेव्हा आपण म्हणतो की कुठल्या पण इंडस्ट्रीज येण्यासाठी आपल्याला इन्फ्राची गरज असते. हम्म. इन्फ्रा नसेल तर इंडस्ट्री येत नाही. हम्म. इन्फ्रा आहे त्यातले जे मेन प्रश्न आहेत जे ट्रॅफिकचे ह्याचे त्यांना देणाऱ्या सोयी सुविधा Right. येणाऱ्या लोकांना ते दिलं तर 100% इंडस्ट्रीज वाढतात. इंडस्ट्रीज वाढल्या तर आपण तेवढे रोजगार निर्माण करू शकतो. तसं आपण एड्युसिटी पण जर Yes. बनवली Yes. तर आज आपले मुलं जे बाहेर शिकायला जात होते ते ते जर इथे सगळे राहतील. इथं शिकत असतील तर Yes. इथेच आपल्या लोकांना प्रोफेसर्स असतील आणि हे त्याच्यात मोठ्या संख्येने आपण जॉब क्रिएट करू शकतो. आणि एकतर मेक इन इंडियाच्या माध्यमातून असेल, स्टार्टअपच्या माध्यमातून असेल, आपण तर नवीन पिढीला हे सांगतोय की तुम्ही नोकरी देणारे व्हा. आणि खूप सारे आपण तुम्ही Exactly, बघितलं असेल तर स्टार्टअपच्या माध्यमातून आपलं महाराष्ट्रात सर्वात जास्त हो, हो, युनिकॉर्न तयार झाले. हो, हो. तर त्यामुळे मला वाटतं की नवीन येणारी पिढीचं जे कॉन्ट्रीब्युशन घेण्यासाठीचा Right. जो आत्ताचा प्रयत्न आहे तो सक्सेसफुल होतोय आणि आपण नक्कीच. 100% या क्षेत्रामध्ये खूप रोजगार निर्माण करू शकतो. शुअर ते झालेच पाहिजे. माझा हो. शेवटचा प्रश्न, बिकॉज यू आर इन टू बिझनेस अँड फायनान्स मीडिया, की इथून पुढे बिकॉज विजन खूप मोठं आहे 2047 विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. आत्ताच फडणवीस सर म्हणाले आणि महाराष्ट्र सरकारने खूप मोठे प्लान्स पण केलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं पुढच्या साधारण 4 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मेजर अर्बन डेव्हलपमेंट तुमच्या डिपार्टमेंटमधून काय वाटतं? कुठले मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण होतील? काय नवीन इनिशिएटिव्ह घेतले जातील? आपण जर 4 ते 5 वर्षाचा रोडमॅप केला तर? आम्ही आमचा 34 पर्यंत 2034 पर्यंतचा रोडमॅप आमचा ऑलरेडी तयार आहे. ओके. आणि त्या माध्यमातनं जे आता आम्हाला मेट्रोचं जाळं पहिली गोष्ट. आता आम्ही इंडस्ट्रीयल पार्क्स जे जागोजागी उभं करतोय, ॲग्रो पार्क्स उभे करतोय, एड्युसिटी निर्माण करतोय. मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आम्ही की मेडिकलमध्ये आपल्या इंडिया इतकं सस्टेनेबल होईल की आपण मेडिकलचं इक्विपमेंट्स, टूल्स ते मॅन्युफॅक्चर ते होतात. तर सगळं होईलच. हा. मेडिकल टुरिझम आपण Okay, त्याच्यामधनं डेव्हलप Yes, करतोय. yes, yes. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा 2034चं आपलं टार्गेट आहे आणि त्या 2034च्या टार्गेटच्या नुसार आपण 1 ट्रिलियनची इकॉनॉमी महाराष्ट्रात उभं करू शकू. एवढं छान आपलं काम आता चाललेलं आहे. हो, ऐकायला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच मॅम फॉर ऑल दोज इन्साइट्स अँड द पर्स्पेक्टिव्ह दॅट यू शेअर्ड. खूप बरं वाटलं. खूप खूप शुभेच्छा त्या टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आणि थँक्यू सो मच फॉर शेअरिंग द टाइम ऑन द इकॉनॉमिक टाइम्स गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म.